वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. इफ ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स then prove that 2a bar minus 4b bar plus 4c bar, a bar minus 2b bar plus 4c bar and minus a bar plus 2b bar plus 4c bar are collinear. हे जे तीन वेक्टर्स आहेत हे तीन वेक्टर्स कोलिनियर आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इथे पहा, लेट P Q R be the 3 points whose position vectors are P bar आणि हा फर्स्ट वेक्टर घेऊ आपण 2a minus 4b plus 4c bar. Q bar is equal to a bar minus 2b bar plus 4c bar and r bar is equal to minus a bar plus 2b bar plus 4c bar respectively. P Q R तीन पॉइंट्स आहेत ज्यांचे पोझिशन वेक्टर P बार इज इक्वल टू हा पहिला वेक्टर, Q बार म्हणजे दुसरा वेक्टर आणि R बार म्हणजे हा तिसरा वेक्टर, या पद्धतीने. आता इथे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे हे तीन वेक्टर्स कोलिनियर आहेत. म्हणून आपल्याला इथे काय प्रूव्ह करावं लागेल? वी हॅव टू प्रूव्ह दॅट P बार Q बार R बार आर कोलिनियर. हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. आता इथे पहा, फॉर दिस ह्याकरिता काय करायचं आहे? इथे समजा आपण पी क्यू बार काढला, पी क्यू बार हा होईल क्यू बार मायनस पी बार. क्यू बारची व्हॅल्यू आहे ए बार मायनस 2b बार प्लस 4c बार मायनस पी बार, पी बारची व्हॅल्यू आहे 2a मायनस 4b प्लस 4c. आता इथे पी क्यू बार इज इक्वल टू क्यू बार मायनस पी बार, क्यू बारमधून पी बार मायनस करायचं आहे. तर इथे आता ए बार मायनस 2a बार म्हणजे मायनस ए बार मिळेल, मायनस 2b प्लस 4b म्हणजे प्लस 2b बार मिळेल. इथे मायनस 2b बार, इथे मायनस आणि मायनस प्लस 4b बार म्हणून प्लस 2b बार होईल. आणि इथे प्लस 4c बार मायनस 4c बार म्हणजे इथे राहील 0, 0c बार असं येईल. तर ते सी बारची टर्म यामध्ये येणार नाही. हे आहे समजा रिलेशन 1. त्यानंतर आता इथे पी क्यू बार आपण काढलं अँड पी आर बार, पी आर बार काढायचं आहे म्हणजे आर बार मायनस पी बार. आता इथे आर बार आहे मायनस ए बार प्लस 2b बार प्लस 4c बार मायनस ए प्लस 2b प्लस 4c मायनस पी बारची जी व्हॅल्यू आहे ती आहे ही 2a मायनस 4b, 2a बार मायनस 4b बार प्लस 4c बार. आता इथे मायनस ए आणि इथे मायनस 2a, इथे मिळेल मायनस 3a बार. त्यानंतर 2b बार इथे मायनस आणि मायनस हे प्लस होईल, 4b बार प्लस 4b बार, 2b बार प्लस 4b बार म्हणजे 6b बार. आणि आता इथे 4c बार मायनस 4c बार म्हणजे 0. हे जे आहे हे रिलेशन 2 आहे. इथे मिळेल आपल्याला पी आर बार. बट पी आर बार इज इक्वल टू, इथे यामध्ये 3 जर आपण कॉमन घेतलं इथे तर इथे मिळेल ए बार मायनस ए बार
प्लस 2b बार. आता इथे 3 मायनस ए बार प्लस 2b बार हे मिळेल आपल्याला पी क्यू बार. हे लिहिलं आपण फ्रॉम 1 फ्रॉम रिलेशन 1 मायनस ए बार प्लस 2b बार इज पी क्यू बार. मग इथे मिळेल पी आर बार इज इक्वल टू 3 पी आर बार इज इक्वल टू 3. इथे मायनस ए प्लस 2b हे पी क्यू आहे म्हणून 3 पी क्यू बार. आता यामध्ये पी आर बार हा therefore पी आर बार इज स्केलर मल्टिपल ऑफ पी क्यू बार आणि यामध्ये पी कॉमन आहे. therefore पॉइंट्स पी क्यू आर आर कोलिनियर. पी आर बार हा पी क्यू बारचा स्केलर मल्टिपल आहे म्हणून पी आर बार पी क्यू बारला कोलिनियर आहे म्हणून इथे लिहिता येईल पॉइंट्स पी क्यू आर कोलिनियर सिन्स पी आर बार अँड पी क्यू बार आर कोलिनियर. आता इथे कोलिनियर आहे ते दोन म्हणून 3 पॉइंट्स कोलिनियर होतील. आता हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणून पोझिशन वेक्टर्स पी बार क्यू बार आर कोलिनियर. आणि याचाच अर्थ असा आहे गिवन वेक्टर्स आर कोलिनियर असं आपल्याला मिळेल. यानंतर आता सेकंड एक्झाम्पल पहा. इफ आय प्लस जे प्लस के आय मायनस जे प्लस के अँड 2i प्लस 3j प्लस एम के आर कोप्लेनर आहेत. फाइंड एम बार. आता इथे सपोज ए बार इज इक्वल टू I plus j plus k, b bar is equal to I minus j plus k, and c bar is equal to 2i plus 3j plus mk. हे जे गिवन 3 वेक्टर्स आहेत हे आपण ए बार बी बार सी बार असे घेतले. इथे आता काय दिलेले इन्फॉर्मेशन पहा. इफ दीज वेक्टर्स आर कोप्लेनर गिवन वेक्टर्स आर कोप्लेनर हे जे वेक्टर्स आहेत कोप्लेनर आहेत. देअरफॉर एनी वन आउट ऑफ 3 वेक्टर्स 3 वेक्टर्स पैकी कोणताही एक एनी वन out of 3 vectors is a linear combination of remaining 2 vectors. म्हणजे आता इथे 3 वेक्टर्स आहेत. या 3 वेक्टर पैकी कोणताही वेक्टर एनी वन आउट ऑफ दिस 3 इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ रिमेनिंग 2 वेक्टर्स. 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन राहील. आता इथे लेट अस कन्सिडर ए बार इज इक्वल टू एक्स बी बार प्लस वाय सी बार असं आपण कन्सिडर करू. वेअर एक्स अँड वाय आर स्केलर्स. आता इथे ए बार म्हणजे आय प्लस जे प्लस के आय प्लस जे प्लस के एक्स. इथे बी बार आहे आय मायनस जे प्लस के आय मायनस जे प्लस के. वाय सी बार आहे
2i प्लस 3j प्लस mk. आता इथे i प्लस j प्लस k इज इक्वल टू, इथे पहा xi 2y, xi 2y i, म्हणजे इथे मिळेल x प्लस 2y i प्लस xj, इथे y इंटू 3 म्हणजे 3y, इथे राहील मायनस एक्स प्लस 3yj, म्हणजे एक्सने मायनस जेला मल्टिप्लाय केलं, वायने 3jला मल्टिप्लाय केलं, इथे मायनस एक्स जे, इथे 3yj असं मिळालं, मायनस एक्स जे प्लस 3y प्लस इथे आता एक्स के, इथे येईल एम वाय एक्स एम वाय, इथे के, या पद्धतीने मिळेल. आता बाय कंपेअरिंग कोएफिशियंट ऑफ आय जे अँड के, यांचे जे कोएफिशियंट्स आहेत ते आपल्याला कंपेअर करायचे आहेत. बाय कंपेअरिंग कोएफिशियंट वी गेट एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1, हे रिलेशन 1 आहे. मायनस एक्स प्लस 3y, मायनस एक्स प्लस 3y इज इक्वल टू 1, हे रिलेशन 2, आणि इथे एक्स प्लस एम वाय इज इक्वल टू 1, हे रिलेशन 3. आता इथे पहिलं आणि दुसरं इक्वेशन सॉल्व करून एक्स वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. म्हणून इथे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1 आणि मायनस एक्स प्लस 3y इज इक्वल टू 1, हे जे दोन इक्वेशन आहेत हे आपण सॉल्व करू. म्हणजे इथे आता ॲडिशन करू, इथे येईल 0, इथे येईल 5y इज इक्वल टू 2, यावरून मिळेल y इज इक्वल टू 2/5. y इज इक्वल टू 2/5 असं आपल्याला मिळेल. ही व्हॅल्यू जर आपण या रिलेशनमध्ये पुट केली, म्हणजे x प्लस 2y इज इक्वल टू 1, यामध्ये y इज इक्वल टू 2/5, 2/5 इज इक्वल टू 1, x प्लस 4/5 इज इक्वल टू 1, म्हणजेच मिळेल x इज इक्वल टू 1 मायनस 4/5, याचा अर्थ x इज इक्वल टू 1/5. एक्सची व्हॅल्यू 1/5 मिळेल, वायची व्हॅल्यू 2/5 मिळेल. आता इथे हे जे वेक्टर्स आहेत, दिलेले वेक्टर्स हे कोप्लेनर आहेत, म्हणून एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय करतील. म्हणून ॲज गिवन वेक्टर्स आर कोप्लेनर, हे दिलेले वेक्टर्स जे आहेत ते कोप्लेनर्स आहेत. व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय will satisfy इक्वेशन 3. इक्वेशन 3 जे आहे ते सॅटिस्फाय करतील. म्हणून इथे इक्वेशन 3 आहे एक्स प्लस एम वाय इज इक्वल टू 1, यामध्ये एक्स इज इक्वल टू आहे 1/5, एम वायची व्हॅल्यू आहे 2/5 इथे. आता इथे 5ने मल्टिप्लाय करा, 1 प्लस 2m, 5ने जर मल्टिप्लाय केलं तर एक 5 कॅन्सल होईल, 1 2m इज इक्वल टू 5 असं मिळेल. याचा अर्थ 2m इज इक्वल टू 4, आणि यावरून मिळेल m इज इक्वल टू 2. दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, ती व्हॅल्यू आपण यामध्ये कॅल्क्युलेट केली. या पद्धतीने इक्वेशन किंवा एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करता येतात.